मिथिला, मिथिला काय करते? कामात आहेस? नाही, बोला ना वहिनी. आज आपल्या घरात पुन्हा एकदा धमाका होणार आहे. नेहा येते ना घरी. आज परीवरून तमाशा होतो की नाही ते बघ. यशची तर खात्री पटणार आहे की परीमुळे पप्पांची तब्येत बिघडली आहे. अरे बापरे, पप्पांची परत तब्येत बिघडणार? मला तर पप्पांची खूप काळजी वाटते हो वहिनी. ते बरे होतील ना? ए हॅलो, त्यांची काळजी मलाही वाटते. होतील ते बरे. तुझं काय झालं? असं काही बिनसलंय का? मला ह्या घरात का आणलं वहिनी? व्हॉट? ह्या घरात ना माझी जागा ना माझी किंमत. ते तर आहेच म्हणा. अहो, या घरातल्या नोकरांनाही स्वतःचं अस्तित्व आहे. मला तर माझं काही अस्तित्वच नाही. आणि माझा नवराच जर का माझी किंमत करत नसेल तर मग बाकीच्या नात्यांनाही काहीच अर्थ उरत नाही. तू या एवढ्या मोठ्या घरात आलीये, तुला सगळं मिळतं, ऐशो आरामात जगतेस, तुझ्या मनात येईल ते तुला मिळतंय. हो, पण जगणं नकोसं होतं त्याचं काय? तुम्ही काहीतरी करता आणि पकडली मात्र मी जाते. गॉड, ही आता नको तिथे पचकायची. हे काय वाटेल ते बोलायचं नाही, हा कळलं ना? आणि हे जे तुला आता सुचतंय ना बोलायला, ते या एवढ्या मोठ्या पॅलेसमध्ये राहतेस म्हणून. हे जर इथे नसतीस, कुठल्या तरी चाळीत राहत असतीस ना, तेव्हा कळलं असतं. माझ्याशी बोलताना 10 वेळा विचार करायचा. जसं मी तुला या घरात आणलंय ना, तसंच या घरातून हकलवूही शकते. नाही, आणि मग तुला माहितीये तुझे हाल कुत्राही खाणार नाही. अहो नाही नाही, असं नका करू वहिनी. तुम्ही सांगेल ते काम मी करेन. नो 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 वे. तुला काही काम सांगितलं तर तुला लोकांची बोलणी खावी लागतात. यू जस्ट लीव इट. हो नाही ना, असं चिडू नका ना वहिनी. मला सांगा ना, काही काम असेल तर खरंच करेन मी. हिला ना आजच्या प्लॅन पासून लांब ठेवलेलंच बरं. श्योर. एक महत्वाचं काम. आज नेहा आपल्या घरी येणार, तेव्हा तू तुझ्या बेडरूमच्या बाहेर मला दिसायलाही नको आहेस. आज मी तिची उलटच करणार आहे. पण वहिनी म्हणजे मी सांगितलं तेवढं करायचं. एवढ्या मोठ्या घरात राहत असून यश किती साधा वागतो नाही? अगं ते बाहेर पॅलेस वगैरे म्हणत होते ना काहीतरी. हो हो, हे यशचं घर आहे. हो छान आहे हो. या का? या नमस्कार. या ना, बसा ना प्लीज. बसा. हो. पाणी घ्या जरा. प्रवासात काही त्रास नाही ना? नाही नाही अजिबात नाही. जरा साधं पाणी मिळू शकेल का? नाही, थंड पाण्याचा ना हिला जरा त्रास होतो. अहो तसं काही नाही, एखाद्या दिवशी चालतं. नाही नाही, पण येईल ना साधं पाणी सुद्धा. साधं पाणी. अरे नको. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. आजोबा कशीत आता? ठीक आहे आता. रिकव्हरी थोडी स्लो आहे, बट इज ओके. हाय नेहा, कधी आलीस? मला कोणी इन्फॉर्मच केलं नाही तू आल्याचं. आत्ताच आलो. गुड. हे नेहाचे काका काकू. नमस्ते. म्हणजे तिच्या शेजारी राहतात, पण नेहाला आई वडिलांसारखेच आहे. आणि काकू काका ही माझी सिम्मी काकू. यशची आईच समजा. नमस्ते. नमस्ते. रिकाम्या हाताने कसं येणार ना, म्हणून हा बिस्किटाचा पुडा. ठेवा ना.
नमस्कार. नेहा पण आम्हाला मुलीसारखीच आहे, आमची मुलगीच आहे. आणि आता आपली ओळख झाली तर करायची का लग्नाची बोलणी सुरू? बोलणी करायची? अहो काय बोलताय तुम्ही? आपण आजोबांना भेटायला आलोय ना, विसरलात का? सॉरी, मी खरंच विसरलो. ह्यांना जरा विस्मरणाचा त्रास आहे थोडा. म्हणजे कधी कधी नावं विसरतात, कधी चहा वगैरे घेतलेला विसरतात. पण तसं नेहमी नाही, कधी कधी. ओ, यांना विस्मरणाचा आजार आहे तर वाव, ह्याला म्हणतात नशीब. आता ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मग मी ती पप्पांवर चालवणार आणि यश घायाळ होणार. तुम्ही उभे का? बसा ना प्लीज, बसा. या. बरं, तुम्ही काय घेणार? नाही नाही, काही नको. नाही नाही, तुम्ही पहिल्यांदा घरी आला, तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. मी तुम्हाला असं पाठवणार नाहीये परत. आणि काकू, तुम्ही काकांच्या आजारपणाबद्दलचं टेन्शन घेऊ नका. आपल्या हॉस्पिटलमध्ये ना त्यांची चांगलीच ट्रीटमेंट होईल. यश, तू गाईड कर ना. शुअर. अहो तुम्ही बोललात हेच खूप झालं. नो नो, आय मीन इट. या, साधं पाणी. अरे, या. तुम्ही कसं- नाही नाही. माझा फोन वाजला वाटतं. एक मिनिट. एक कुठून? अहो असं हळूहळू. ते द्या द्या. ओ ओ, थँक्यू. हा, हॅलो. हा, हो हा बाळा, आहे. नेहा, परीचा फोन आहे. बहुतेक आपण पोहोचलो का बघायला फोन केला असणार. तुझा लागत नसेल बहुतेक ना. घे घे ना. नेहा, परीचा फोन आहे का? अगं बोल ना मग तिच्याशी. आज मस्त बकरा मिळाला. हे काका बेस्ट आहेत.